स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की श्रावण सोमवार आहे 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार आहे आणि नागपंचमी सुद्धा आहे. तर त्या दिवशी आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करायची, त्याच्यानंतर सेवा कोणत्या करायच्या आणि शिवामूठ कोणती आहे, शिवामूठ कशी अर्पण करायची, त्याच्यानंतर मंत्र कोणता बोलायचा, त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जर शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करू शकतात, पण त्या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते, म्हणून तुम्ही अगदी मनमोकळेपणाने तुमच्याकडे जेवढा खूप वेळ असतो मग तुम्ही घरी अगदी चांगल्या पद्धतीने पूजा करू शकतात. तर तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर पांढऱ्या कलरचे वस्त्र असतील तर तुम्ही परिधान करायचे आहे. त्या दिवशी तुमचा उपवास असतो, तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा हे 4 श्रावण सोमवार करू शकतात, तुमची इच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे. एका ताम्हणात शिवपिंड घ्यायची आहे. तुम्हाला पंचामृताने करा, पाण्याने करा, कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जेणे शक्य असेल त्याने अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा शिवमहिमा तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला जे शक्य असल्यास ते तुम्ही पठण करा. आता अभिषेक झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे शिवपिंड. त्याच्यानंतर ती दुसऱ्या एक ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये पांढरे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर शिवपिंड ठेवायची, त्याला भस्म अर्पण करायचा, भस्म लावायचा. त्याच्यानंतर पांढरं फूल व्हायचं, बेलपान अर्पण करायचं. तुमच्याकडे जर 108 बेलपान असतील तर अतिशय उत्तम. बेलपान वाहताना एक शिव अष्टोत्तर नामावली जी आहे, म्हणजे भगवान शंकरांची जी 108 नावं आहे ती म्हणून तुम्ही बेलपान अर्पण करू शकता किंवा ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. तुमच्याकडे तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर धोत्र्याचं फळ असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. क्षमीपत्र तुम्ही वाहू शकता. त्याच्यानंतर जे कनेरचं जे फुल असतं पिवळं ते तुम्ही अर्पण करू शकतात. आता हे अर्पण झाल्यावर मूठ व्हायचे आहे. तर पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ असणार आहे. तर शिवामूठ आपल्याला अशी अर्पण करायची असते. हातात तांदूळ घ्यायचे, मूठभर तांदूळ घ्यायचे आणि म्हणजे लक्ष राहू द्या की अख्खेचे तांदूळ घ्यावे, तुटलेले तांदूळ नका. तर अख्खे तांदूळ घ्यायचे आणि हातामध्ये अशी शिवामूठ घ्यायची आहे. तुम्हाला शिवपिंडीवर धरायची आहे, थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता? शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा ननंद जावा, भ्रातार नची आवडती आवडती कर रे देवा. तर इथे मी मंत्र दिलेला आहे. तर तो मंत्र तुम्ही बघून घ्या आणि हा मंत्र म्हणून तुम्हाला शिवमूठ अर्पण करायची आहे भगवान शंकरांना. आता ही झाली की आता तुमची पूजा इथे होऊन जाते. तुमच्याकडे जर फळ असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. वस्त्र, कापसाचं जे वस्त्र असतं ते तुम्ही अर्पण करू शकतात. आरती तुम्हाला करायची आहे, कर्पूर आरती तुम्हाला करायची आहे, ती भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही ही झाली की त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. तर तुम्ही रुद्राभिषेक ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे भगवान शंकरांची. त्याच्यानंतर तुम्ही शिवस्तुतीचं पठण करू शकतात, शिवमहिमाचं पठण करू शकतात, शिवचालिसाचं पठण करू शकतात, शिवगायत्री मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात. शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला बेलपान वाहताना तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्रमचं पठण करू शकता, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. त्याच्यानंतर शिवलीलामृताचा जो 11वा अध्याय आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता. तुम्ही जर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलीलामृताचा जो 11वा अध्याय आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता. या अध्यायाचं तुम्ही पठण जर केलं तर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळतं. तर अशा पद्धतीने या ज्या सगळ्या काही सेवा आहे या सेवा तुम्हाला श्रावण सोमवारला करायच्या. या ज्या सेवा आहे या तुम्हाला श्रावण सोमवारच्या दिवशी करायच्या आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करायची, त्याच्यानंतर मंत्र कोणते बोलायचे, सेवा कोणत्या करायच्या, शिवमूठ कोणती आहे, शिवमूठ कशी व्हायची, याबद्दल मी सगळी माहिती दिलेली आहे. मंत्र कोणता बोलायचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.